महायुतीचं सरकार येऊन 8 महिने उलटले तरी अजूनही रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा काही सुटलेला नाहीये। अधूनमधून या विषयासंदर्भात महायुतीमध्ये वातावरण तापल्याचं देखील आपल्याला दिसतं। असं असताना आता पुन्हा एकदा या वादाला फोडणी मिळण्याची शक्यता आहे। नेमकं काय घडलंय सविस्तर पाहूयात। महाराष्ट्रात पुन्हा राजकीय वाद पेटणार। शिंदेंच्या शिवसेनेला पुन्हा डिवचलं। महायुतीत रंगणार मानपमान नाट्य। सरकार स्थापनेपासून रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून महायुती शीतयुद्ध सुरू असल्याचं पाहायला मिळतं। रायगड जिल्ह्याकरता राष्ट्रवादीच्या अदिती तटकरे आणि शिवसेनेच्या भरत गोगावले यांचा संघर्ष सुरू आहे, तर तिथं नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावर भाजपचे गिरीश महाजन आणि शिंदेंच्या शिवसेनेचे दादा भुसे आमने सामने आहेत। सरकार स्थापनेनंतर पार पडलेला प्रजासत्ताक दिन असो वा महाराष्ट्र दिन, प्रत्येक वेळी चर्चा रंगल्या ती या वेळेला या दोनही जिल्ह्यात कोणता मंत्री ध्वजारोहण करणार याच्याच। केवळ चर्चाच रंगली नाही याची, तर अगदी शेवटच्या दिवसापर्यंत सस्पेन्सही कायम राहिला। आता स्वातंत्र्य दिनी देखील रायगड आणि नाशिकच्या जिल्ह्यात कोण ध्वजारोहण करणार याची उत्सुकता ताणलेली असताना तिथं राज्याच्या सामान्य प्रशासन विभागानं स्वातंत्र्य दिनी कोणत्या जिल्ह्यात कोणते मंत्री ध्वजारोहण करणार याची यादी जाहीर केली आणि पुन्हा एकदा महायुतीतल्या या मानपमान नाट्याचा पडदा उघडला। या यादीनुसार रायगडमध्ये अदिती तटकरे आणि नाशिकमध्ये गिरीश महाजन यांच्याकडे ध्वजारोहणाची जबाबदारी देण्यात आली आहे। राज्यातील कोणत्या जिल्ह्यात कोण पालकमंत्री याची यादी या वर्षाच्या सुरुवातीला 18 जानेवारीला जाहीर करण्यात आली होती। त्यानंतर मात्र लगेचच म्हणजेच 19 जानेवारीला नाशिक आणि रायगडमधल्या पालकमंत्री पदाची निवड काही तासातच रद्द करण्यात आली। रायगडच्या पालकमंत्रीपदी अदिती तटकरे आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजन यांची नियुक्ती झाली होती। मात्र महायुतीतल्या तणावानंतर या दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती देण्यात आली आहे। अद्यापही पालकमंत्रीपदाचा वाद कधी राज्यात तर कधी दिल्ली दरबारी सुद्धा पोहोचत असतो। आता मात्र महाराष्ट्रातील 34 जिल्ह्यातील ध्वजारोहण सोहळ्याची यादी ही जाहीर होताच पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाच्या चर्चेला फोडणी मिळाली आहे। मागच्या वेळी देखील रायगडला ध्वजवंदनासाठी अदिती तटकरेंची नेमणूक करण्यात आली आणि नाशिकला गिरीश महाजन साहेबांची करण्यात आली। याचा अर्थ नाशिकचा पालकमंत्री जाहीर झालाय तर रायगडचा पालकमंत्री जाहीर झालाय असं कुठेही वाटून घेण्याची काही आवश्यकता नाही। ही झेंडा वंदनासाठीची यादी आहे आणि आजही मी रायगडच्या विषयावर ठाम आहे की पालकमंत्री करत असताना आमच्या भरत गोगावलेंचा विचार झाला पाहिजे। या मुद्द्यावर शिंदेंच्या शिवसेनेत नाराजी नसल्याचं कितीही मंत्री उदय सामंत सांगत असले तरी यात अधिकच भर पडली जेव्हा कॅबिनेट बैठकीला राज्याचे रोजगार आणि फलोत्पादन मंत्री भरत गोगावले अनुपस्थित राहिले। पण ही काही पालकमंत्री पदाची यादी नाही, त्यामुळे नाराजीचं कारणच नाही अशी प्रतिक्रिया आमच्या प्रतिनिधीनं भरत गोगावले यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधल्यावर गोगावलेंनी दिली आहे। आमची प्रतिक्रिया जे वरिष्ठांनी जो काही निर्णय घेतलेला आहे तो आम्हाला मान्य आहे, कारण जो झेंडावंदन आहे तो पुन्हा एकदा गिरीश महाजन आणि अदिती तटकरेंना करायला सांगितलेला आहे। त्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही आहे आणि त्यांच्या वरिष्ठांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही चाललेलो आहोत। नाराजीचा काही प्रश्न नाही आहे, झेंडावंदन दिला, परंतु पालकमंत्री पदाचा प्रश्न बाकी आहे, तो नंतर सोडवला जाईल। पण झेंडावंदन यावेळेला त्या लोकांना दिलेलं आहे ते आम्हाला मान्य आहे। शिंदे साहेब ह्याला गेलेले आहेत श्रीनगरला, तिकडून आल्यानंतर जे असेल ते ठरवते। नाराज होण्याचा काही प्रश्न नाही, शेवटी नेते मंडळीवरती पण आमचा विश्वास असणं गरजेचं आहे, त्याप्रमाणे आमचा विश्वास आहे। आता गोगावले कितीही सांगत असले आपण नाराज नाही तरी कॅबिनेट बैठकीला अनुपस्थित राहत गोगावलेंनी थेट दिल्ली गाठल्यानं तिथं गोगावले आणि वरिष्ठांच्या बैठकीगाठी या मुद्द्यावर होण्याची शक्यता
नाकारता येत नाहीये. एकूणच भविष्यात रायगडच्या पालकमंत्री पदावरून गोगावले विरुद्ध तटकरे हा वाद आणखी टोकाला पोहोचतोय की येत्या काही दिवसात पालकमंत्री पदाचा तिढा सोडून गोगावले यांची नाराजी काढण्यात महायुतीच्या नेत्यांना यश येतंय हे पाहणं तितकंच महत्वाचं राहणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट ओम गोरेगावकर सह भारत गोरेगावकर, लोकशाही मराठी, रायगड. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.